श्लोक 18 आणि 19 मध्ये भगवंत अनुक्रमे राजस आणि तामस तप कशा प्रकारचे असते ते सांगतायत. सुरुवातीला आपण श्लोक 18 पाहूया. श्लोक 18. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैवयत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसे चलमध्रुवम. अर्थ, आपला सत्कार व्हावा, आपणास मान मिळावा, आपली पूजा व्हावी म्हणून किंवा दंभाने जे तप केले जाते त्या चंचल अस्थिर तपाला राजस तप असे म्हणतात. विवरण: लोकांनी आपला तपस्वी म्हणून सत्कार करावा, समाजात मान मिळावा, लोकांकडून पूजा व्हावी म्हणून दांभिकपणे काही लोक तप करतात. ते तप अस्थिर असते, कारण ते फक्त लोकांसमोर तपाचा देखावा करण्यासाठी केलेले असते. लोक नसतील तर ते तप करत नाहीत. चल म्हणजे कामचलाऊ असते. शिवाय असे तप करताना त्यांचे मनात भोगाची वासना जबरदस्त असते. तपापासून जे विविध भोग प्राप्त होतील ते भोगून आपण सुखी होऊ असेही त्यांना वाटत असते. या व्यक्ती स्वतःचा बडेजाव मिरवतात. ते तप स्वतःसाठी, स्वतःचा मोठेपणा, मान, सत्कार यासाठी असते आणि तसे झाले नाही तर ते लोक तप मध्ये सोडून देतात. म्हणजे त्यांचे तप त्यांच्या मनाप्रमाणे अस्थिर आणि चंचल असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना जर लोकांनी त्यांना मान दिला नाही, लोकांनी त्यांना मोठं म्हटलं नाही किंवा अनेक लोक त्यांच्या अवतीभोवती जर गोळा झाले नाहीत तर त्यांना ते तप करण्यात किंवा ती गोष्ट करण्यात अजिबात स्वारस्य नसते आणि मग ते अशा गोष्टी सोडूनही देतात. आणि वर म्हणतात की आम्ही लोकांसाठी एवढं करतो पण लोकांना ह्याचं काहीच नाही तर कशाला मी करू, तर म्हणून ते सोडूनच देऊन टाकतात. मात्र काही वेळा अशा तपातून लोककल्याणाचे कार्यसुद्धा कधी कधी साधते. ही माणसे स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यात सुद्धा भाग घेतात. त्यातून लोककार्य होऊ शकते पण ते समाज मनाशी जोडले जात नाहीत. तसेच त्यांचा श्रद्धा विषय ईश्वर नसतो, त्यामुळेच मनाची स्थिरताही नसते. असे हे लोक केवळ स्वतःसाठीच कोणतीही गोष्ट करताना दिसतात. मग ते तप का असेना पण हे असेच त्यांचे वागणे असते. यानंतर पुढील म्हणजे 19व्या श्लोकात भगवंत तामस तप म्हणजे काय ते आपल्याला सांगत आहेत. श्लोक 19 पाहू. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. अर्थ, तामस वृत्तीचे लोक सुद्धा तप करतात. मूर्खपणाचे, हट्टाने केलेले, स्वतःलाच पीडा करून घेणारे आणि दुसऱ्याची हानी करणारे असे तप हे तामस तप होय. विवरण: जे मूर्खपणाने, दुराग्रहाने केले जाते यामध्ये तप करणाऱ्याला तर पीडा होतेच पण ते पाहणाऱ्याला सुद्धा कष्ट होतात. यामध्ये कोणाच्याच हिताचा विचार केलेला नसतो. यामध्ये देहाबरोबरच मनाला सुद्धा यातना होतात आणि केवळ दुसऱ्याचा नाश करण्याच्या हेतूने अशा प्रकारचे तप ते लोक करतात. शरीराला पीडा देणारे अनेक प्रकार यात केले जातात. यामध्ये पंचाग्नी साधन हे सुद्धा असेच आहे. म्हणजे सूर्य डोक्यावर अगदी मध्यान्नी आलेला असताना स्वतःभोवती चारी बाजूनी अग्नी पेटून त्यात उभे राहणे, एक हात वर करून किंवा एका पायावर उभे राहून काट्यावर बसून काही न खाता पिता अंगाला विशिष्ट ठिकाणी शस्त्राने टोचून घेऊन गालातून किंवा जिभेतून शस्त्र आरपार घालणे, मानेला गळ टोचणे अशी अनेक क्लेशकारक पद्धतींचा हे लोक अवलंब करून तप करतात. ही सर्व तामसी तपे आहेत. आता बघा, हे ऐकताना सुद्धा आपल्याला कसं तरी होतं, अंगावर काटा येतो. नुसती मनात आपण कल्पना जरी केली ह्या गोष्टींची तरी आपल्याला त्रास होतो. तसेच काही लोक मद्य, मांस अथवा मैथून यातूनही काही अघोरी कृती करून साधना करतात. अशा तपामुळे काही काळ लोकांमध्ये आदराची भावना सुद्धा उत्पन्न होते पण आध्यात्मिक लाभ मात्र कधीच होत नाही. काही लोकांना यातून अघोरी विद्या सुद्धा प्राप्त होते पण जारण मारण अशा कर्मांनी ते इतरांना पीडा देण्यासाठीच त्याचा उपयोग करतात. अर्थातच अशा तपांनी मिळवलेली विद्या इतरांना हानिकारक तर असतेच पण ती स्वतःचा सुद्धा नाश करून घेणारी असते.
ज्ञानदेवांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की अगदी शिखरोनी सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. म्हणजे तो शिखरावरून सुटलेला जो धोंडा असतो तो गडगडत गडगडत खाली येतो, तेव्हा त्याचे अनेक तुकडे होतात. पण ते तुकडे होत असताना किंवा तो गडगडत येत असताना रस्त्यात वाटेमध्ये जे कोणी येतं त्याचा सुद्धा ते नाश करतं. आणि अशाच प्रकारचे ह्या तपाचं वर्णन इथे ज्ञानदेवांनी किंवा भगवंतांनी केलेलं आहे. दुसऱ्याचा नाश करण्यासाठी अनेक लोक तपश्चर्या करतात. जयद्रथाने पांडवांच्या नाशासाठी तप केले होते, तर अंबेने भीष्माचार्यांच्यावर सूड उगवण्यासाठी तप केले होते. अर्थातच हे तप तामसच तप आहे. वरीलप्रमाणे 3 प्रकारच्या तपाचा विचार भगवंताने सांगितला. तपाने सर्व प्रकारचा उत्कर्ष होतो, सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. सामाजिकदृष्ट्या विचार केला तर ब्राह्मणाचे तप हे ज्ञान आहे, क्षत्रियांचे तप हे प्रजेचे रक्षण करणे आहे, आणि वैश्याचे व्यापार व्यवहार व शूद्राचे तप परिचर्या करणे आहे. जे जे दुर्घट आहे ते ते तपाने प्राप्त होते. सर्व प्रकारची विद्या तपाने साध्य होते. त्याचप्रमाणे सर्व कला तपानेच साध्य होतात. यामध्ये तप म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे किंवा आपल्या भाषेत रियाज करणे किंवा अभ्यास करणे असं आहे. महापातकी किंवा दुराचारी लोकसुद्धा तपाने त्या त्या पापातून मुक्त होतात. अर्थात अशा तपाचा प्रभाव बाल्याकोळी पापमुक्त झाला, ध्रुव बाळाने अढळ पद मिळवले. अर्थात ह्या दोघांचेही तप सात्विक होते, हे आपण इथे नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. तप करताना ते फार विचारपूर्वक करायला हवे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.